या भयानक रखरखत्या उन्हामध्ये जर तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचं आणि उत्तम रिझल्ट देणारं सनस्क्रीन जर शोधत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। हाय गाईज, नमस्ते, मी स्वप्निता आणि मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते। त्यामुळे जर तुम्ही या सगळ्या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा। सगळ्या स्किन टाइपला सूट होणारे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड व्हाईट कास्ट न देणारे सनस्क्रीन्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपलं पहिलं सनस्क्रीन आहे ते म्हणजे हे ॲक्वालॉजिकाचं डी टॅन प्लस ड्यूई सनस्क्रीन। ड्यूई म्हणजे थोडंसं ग्लो सुद्धा ॲड करतं आणि यामध्ये आहे चेरी टोमॅटो आणि हायलोरोनिक ॲसिड। आता हायलोरोनिक ॲसिडबद्दल आपण खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत की हे आपल्या स्किनला हायड्रेटेड बनवतं आणि खूप जास्त मॉइश्चराइज करतं, अजिबात कोरडं पडू देत नाही। हे सनस्क्रीन जे आहे ते तुमच्या स्किनला खूप जास्त हायड्रेटेड बनवून ठेवतं, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा जो मॉइश्चरायझर लावायची काही सुद्धा गरज नाही। फक्त तुम्ही चेहरा धुवून हे सनस्क्रीन लावलात, दॅट्स इनफ फॉर यू। भयानक उन्हामुळे जर तुमची स्किन टॅन झाली असेल तर त्या टॅनला रिमूव्ह करायचं काम सुद्धा हे सनस्क्रीन करतं। याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय। SPF 50 PA++++ 4 टाइम प्लस असलेलं हे सनस्क्रीन आहे। इझिली स्किन मध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि खरंच खूप जास्त ड्यूई आहे। लावल्यानंतर तुमच्या स्किनवरती थोडासा ग्लो नक्की येतो। आणि आणखी एक फॅक्टर म्हणजे ब्लू लाईट पासून सुद्धा हे सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करतं। याचं ना छोटी ट्यूब सुद्धा अवेलेबल आहे, ती आय थिंक काहीतरी 300 रुपयाला येते 50 ग्रॅमची, त्यामुळे तुम्ही ती सुद्धा वापरू शकता। पण खरोखर पैशाच्या मानाने वर्थ प्रॉडक्ट आहे। आपलं दुसरं सनस्क्रीन आहे जे सध्या मी खूप 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 प्रमाणात वापरते आहे, ते म्हणजे हे डॉक्टर शेटचं हल्दी आणि हायलोरोनिक ॲसिड सनस्क्रीन। इतकं भारी सनस्क्रीन आहे हे, खरंच चेहऱ्यावर एवढा ग्लो देतं आणि ग्लो तर देतं पण अजिबात स्टिकीनेस नाही। हा सनस्क्रीन वापरल्यानंतर तुमची स्किन अजिबात ऑइली दिसत नाही, स्टिकी होत नाही। त्यामुळे मला शक्यतो अशा कन्सिस्टन्सीचे प्रॉडक्ट जास्त आवडत नाहीत, पण हे पहिलं सनस्क्रीन आहे जे मला फार 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 आवडले। याची कन्सिस्टन्सी बघा, इझिली ॲब्झॉर्ब, 3 ते 5 सेकंदात स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं। खूप हायड्रेटिंग सनस्क्रीन आहे आणि खरोखर लावल्यानंतर चेहरा जास्त मॉइश्चराइज्ड आणि हायड्रेटिंग वाटतो, त्यामुळे एक्स्ट्राचं मॉइश्चरायझर यात सुद्धा वापरायची अजिबात गरज नाही आहे। आणि आय थिंक याच्यात पण ब्लू प्रोटेक्शन आहे। हे सनस्क्रीन सुद्धा तुम्हाला ब्लू लाईट पासून प्रोटेक्शन देतं। SPF 50+ आहे, PA+++ आहे, त्यामुळे वापरायला काही सुद्धा हरकत नाही। आणि आणखी एक याचा चांगला फॅक्टर म्हणजे हे तुमच्या स्किनला खूप जास्त ब्राईट करतं। हळूहळू तुमची स्किन 2 ते 3 शेड लाईट नक्की होते जर तुम्ही हा सनस्क्रीन रेग्युलर वापरला तर। तिसरं सनस्क्रीन आहे जे अगेन माझं पर्सनल फेवरेट सनस्क्रीन आहे, ते म्हणजे हे रिइक्विलचं अल्ट्रा मॅट ड्राय टच सनस्क्रीन जेल। मी याच्या खूप 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 ट्यूब्स वापरलेल्या आहेत आणि सध्या मी याकडून ना इकडे स्विच केलेला आहे, पण खरोखर बॉटलची हालत बघा तुम्ही कशी झाली। तर हा सनस्क्रीन सुद्धा अजिबात तुम्हाला व्हाईट कास्ट देत नाही। वॉटर रेजिस्टंट आहे, स्वेट रेजिस्टन्स आहे, घाम जरी आला, तुम्ही चेहरा जरी धुतला तरी सुद्धा हे सनस्क्रीन अजिबात इकडून तिकडे सुद्धा होत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअपच्या अगोदर ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा तुम्ही हा सनस्क्रीन वापरायला काहीच हरकत नाही। तुम्हाला एक्स्ट्राचं प्रायमर लावायची अजिबात गरज नाही, कारण हे सनस्क्रीन तुमच्या पोर्सला थोडंसं ब्लर आउट करतं, त्यामुळे मेकअप खूप मस्त बसतो। आणि हा SPF 50 आहे आणि PA+++ आहे, त्यामुळे एक्स्ट्रा प्रोटेक्शन ऑब्व्हियसली असणारच। तर यामध्ये UVA UVB प्रोटेक्शन आणि IR प्रोटेक्शन सुद्धा आहे। नॉन कमेडोजेनिक आहे आणि सगळ्या स्किनसाठी सुटेबल आहे। इवन तुमची स्किन सेन्सिटिव्ह जरी असेल तर हे सनस्क्रीन तुमच्यासाठी परफेक्ट आहे, त्यामुळे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। ही थोडीशी मोठी बॉटल आहे, आय थिंक 80 ग्रॅम आहे। हा 80 ग्रॅमचा प्रोडक्ट आहे। 50 ग्रॅमची एक छोटी ट्यूब सुद्धा येते, 350 ते 400 रुपयांपर्यंत। ही थोडीशी महाग आहे पण खरोखर वर्थ प्रॉडक्ट आहे, की नक्की ट्राय करा। मूव्हिंग टू नेक्स्ट प्रॉडक्ट, हे आहे द डर्माकोचं अल्ट्रा मॅट सनस्क्रीन जेल।
खूप 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 मॅट. एक वा पडलास. याची कन्सिस्टन्सी फक्त बघा तुम्ही, खूप मॅट फिनिश देतं आणि इझिली ॲब्झॉर्ब होतं. अगेन नो व्हाईट कास्ट. तर हे सनस्क्रीन सुद्धा मेकअपच्या अंडर परफेक्ट आहे. तुम्हाला एक्स्ट्राचं प्रायमर लावायची काही सुद्धा गरज नाही आहे आणि अल्ट्रा लाईट आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम प्रोटेक्शन देतं UVA लाईटपासून UVB लाईटपासून. SPF 60 आहे हे आणि PA+++ प्रॉडक्ट आहे. ऑइल फ्री आहे, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, सल्फेट आणि पॅराबेन फ्री आहे आणि डाय आणि मिनरल ऑइल सुद्धा यामध्ये नाही आहेत. म्हणजे एक्स्ट्राचा कलर सुद्धा यामध्ये नाही. त्यामुळे खरोखर स्किनसाठी तुमची सेन्सिटिव्ह स्किन जरी असेल अजिबात इरिटेट करणार नाही, तुमच्या स्किनला कोणती ॲलर्जी होणार नाही. हा प्रोडक्ट खरंच खूप उत्तम आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. आता लास्ट बट नॉट द लिस्ट हा शेवटचा आहे, तो म्हणजे ॲक्वालॉजिका ग्लो प्लस ड्यूई सनस्क्रीन. थोडे लोक म्हणतात की हा ग्लो प्रोव्हाइड करत नाही, थोडे लोक म्हणतात की ग्लो प्रोव्हाइड करतो. आता प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते, एक्सपिरियन्स वेगळे असतात. त्यामुळे थोड्या लोकांना हा सनस्क्रीन खूप उत्तमरित्या सूट झालेला आहे आणि थोड्या लोकांना नाही झाला. दॅट्स टोटली फाईन. ओके, तर हा खरंच खूप चांगला सनस्क्रीन आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. खूप थिन कन्सिस्टन्सी आहे आणि इझिली ॲब्झॉर्ब होतं. आता तुम्हाला ग्लो दिसतोय की नाही हे तुम्ही स्वतःच बघा. ओके, आता या सनस्क्रीनच्या अंडर सुद्धा तुम्हाला एक्स्ट्राचं मॉइश्चरायझर लावायची काही सुद्धा गरज नाही. तुम्ही डायरेक्टली हे सनस्क्रीन वापरलात तरी चालेल. अजिबात हेवी नाही आहे, खूप लाईट वेट आहे, सल्फेट पॅराबेन फ्री आहे. यामध्ये पपाया आणि व्हिटॅमिन C आहे जे तुमच्या स्किनला खूप जास्त ब्राईट करायला मदत करतात आणि तुमच्या स्किनला हायड्रेट सुद्धा ठेवतं. त्यामुळे इतका उन्हाळा असू दे नाहीतर हिवाळा असू दे, तुमची त्वचा जास्त कोरडी पडणार नाही. तुमच्या त्वचेला हे खूप चांगल्या पद्धतीने मॉइश्चराईज करायला मदत करतं. त्यामुळे हे सनस्क्रीन तुम्ही एकदा वापरू शकता. याची किंमत आय थिंक 300-350 रुपयाला काहीतरी मी घेतलं होतं. असंच सेम ना ॲक्वालॉजिकाचं. या सनस्क्रीनची ना छोटी रेंज आहे ती अशी आहे, ठीक आहे. आणि याचं हे मोठं व्हर्जन आहे. SPF 50 आहे, SPF 50+ आहे, PA+++ 4 टाइम्स प्लस आहे. UVA आणि UVB रेजपासून प्रोटेक्ट करतं तुमच्या स्किनला आणि खरंच खूप एक छान ग्लो प्रोव्हाइड करतं. ग्लो प्रोव्हाइड जरी केला नसला तरी हायड्रेट तरी नक्की करतं. त्यामुळे एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, खूप शेअर करा आणि तुमचा भरभरून प्रतिसाद प्रेम माझ्या चॅनलवरती असंच राहू दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप 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 प्रेम करा.